मला फक्त काम करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे. महाराजांनी आम्हाला लढायला शिकवलंय. ही जी दुरावस्था झाली त्याच्यासाठी मी पालघरच्या जनतेच्या वतीने रस्त्यावर लढायला उतरलोय. मी लोकांना काय आवाहन केलं आता की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही माणूस बघा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये एक श्लोक सांगितला आहे की जब जब धरती पे अधर्म बढ़ता है तब तक मैं प्रकट होता हूँ. आज एकही पालघरचा लीडर कुठल्याही पक्षाचा मी सोडलं तर विकासावर बोलत नाही, बिलकुल काही नाही. पालघर बकाल करून टाकलाय. त्याच्यामुळे हेच माझे मुद्दे असतील विकासाचे. मी माझा वचननामा जाहीर केलाय. याच्यामध्ये मुद्दे आज कुठल्याच पक्षाचा जाहीरनामा आलेला नाहीये. आपल्या पक्षाचे मोठे नेत्यांना घेऊन येतात, त्याची सभा करतात, पण प्रश्न असा आहे की ते पालघरच्या मुद्द्यावर बोलतच नाहीयेत. मी इथे आता तुमच्या समोर एक घोषित करतो, जाहीर करतो, प्रत्येक धर्माच्या लोकांसाठी दरवर्षी एक दिवस मी सामूहिक विवाहाची अरेंजमेंट करणार आहे आणि त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. नमस्कार, मी दिवांजी आहेर. रामदीप चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. पालघरच्या रणसंग्रामामध्ये उमेदवार मैदानात उतरलेले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, जे आपल्याशी बातचीत करणार आहे. गेली 30 वर्षापासून या कार्यकर्त्याचं काम चालू आहे. ॲडव्होकेट देखील आहे आणि उद्योजक देखील आहेत. तडफदार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रीतम विश्वनाथ राऊत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर चला, त्यांचे म्हणणे काय आहे, त्यांची व्यूहरचना काय आहे आणि त्यांनी या पालघरकरांसाठी विकासाचे काय मुद्दे आहे आणि कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहे हे आपण समजून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपले रामदीप चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आपण नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आहे. काय मुद्दे घेणार तुम्ही? तुमच्या पुढे विरोधक फार मोठे स्ट्रॉंग आहेत, असे एकंदरीत वातावरण बनले आहेत. तर आपण काय सांगणार जनतेला की मला या रणसंग्रामामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर पोहोचवण्यासाठी आपण काय अपेक्षा कराल? काय सांगा. नमस्कार. माझा आवाज बसलाय. सततची रोजची माझी 15-20 भाषणं असतात, त्यामुळे थोडंसं कठीण जाईल मला बोलायला, पण तुम्ही समजून घ्या. तुम्ही म्हणालात की मी विरोधकांना चितपट करायला लढतोय. बिलकुल नाही. ही लढाई मी पालघरला स्वतंत्र करण्यासाठी लढतोय. आज पालघरची जी परिस्थिती आहे, आज म्हणजे मी एकच ती टॅगलाईन सांगतो तुम्हाला की एकनाथ शिंदे साहेब आले 8 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं की मी पालघर शहराला 5 वर्षामध्ये 250 कोटी रुपयाची निधी दिली. आता 250 कोटी रुपये निधी दिल्यानंतर आज पालघर शहराची जी अवस्था आहे, आज सगळीकडे धूळ, खड्डे, कचरा, ट्रॅफिक जाम, ह्या पलीकडे काही नाही. म्हणजे जी लोक आज नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत ते गेले कोणी 25 वर्ष 20 वर्ष झाले निवडून येत आहेत. तर ह्या सगळ्यांपासून मी लढतोय पालघर शहरासाठी. पालघरच्या 1.5 लाख जनतेच्या वतीने आणि 57,000 वोटरच्या वतीने मी आज लढतोय पालघरला स्वतंत्र करण्यासाठी. माझा मुद्दा फक्त डेव्हलपमेंटचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोलत नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये एक श्लोक सांगितला आहे की जब जब धरती पे अधर्म बढ़ता है तब तक मैं प्रकट होता हूँ. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये एक श्लोक सांगितला आहे की जब जब धरती पे अधर्म बढ़ता है तब तक मैं प्रकट होता हूँ. आणि पालघरमध्ये भ्रष्टाचाराच्या रूपाने अधर्म वाढलाय आणि तो अधर्म संपवण्यासाठी मी पालघरच्या वतीने, पालघरच्या लोकांच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे. परिवर्तन म्हणजे तुम्ही काय सांगणार जनतेला? बघा, कारण अनेकांच्या प्रचारामध्ये परिवर्तन, जो काही भ्रष्टाचार झाला यावर काही उमेदवार प्रचार करतात. बघा, आता ज्यांनी काही कामं नाही केली ना ते लोक असं काहीतरी घेऊन चाललेत. आज पालघरची एवढी अवस्था वाईट आहे की माझ्या पालघरच्या नेत्यांना, सोकॉल्ड जे पण आहेत, त्यांना माझ्या पालघरच्या लोकांच्या फंडामेंटल राईट्स किंवा त्यांच्या मूळ गरजा त्यांना कळल्या नाहीये. आज पालघरमध्ये आज 27 करोड रुपयाचं कार्यालय बांधायला लावलंय. त्याचा एकूण खर्च 42 करोड रुपये जाणार आहे. पण त्या लोकांना हेच नाही कळलं की कार्यालयापेक्षा पालघरमध्ये आज शाळा नाहीये, पालघरमध्ये आज हॉस्पिटल नाहीये, पालघरमध्ये मुलांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाहीये, मुलांसाठी स्विमिंग पूल नाहीये. आज अतिशय म्हणजे दयनीय अवस्था आहे पार्किंगची. आज पालघर शहराला व्हर्टिकल पार्किंगची गरज आली आहे. आज पालघरला सिग्नल सिस्टम नाहीये, कॅमेराज नाहीये, स्वच्छता नाही, काही नाही. पालघर बकाल करून टाकलाय. त्याच्यामुळे हेच माझे मुद्दे असतील विकासाचे. मी माझा वचननामा जाहीर केलाय. याच्यामध्ये मुद्दे आज कुठल्याच पक्षाचा जाहीरनामा आलेला नाहीये. मी हा 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध केलाय. तुम्ही त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये पोस्ट करा. मी फक्त विकासावर बोलतोय. आज एकही पालघरचा लीडर
कुठल्याही पक्षाचा असो, मी सोडलं तर विकासावर बोलत नाही बिलकुल. आपल्या 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 पक्षाच्या मोठ्या नेत्यांना घेऊन येतात, त्यांची सभा करतात, पण प्रश्न असा आहे की ते पालघरच्या मुद्द्यावर बोलतच नाहीयेत. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन ते थोडी इथे काम करणार आहेत. तुमच्या खालच्या कार्यकर्त्यांना काम करायचं आहे आणि ह्या लोकांनी काही कामं नाही केली आहेत. आज बघा, आज मी प्रचाराला फिरतोय, बरोबर आहे दादा. आज पालघरची एवढी वाईट परिस्थिती आहे, लोकांना पाणी नाहीये. आज आधी मी सगळ्यांना ह्या गोष्टीची व्हिडिओ मी पोस्ट केलेत, मी फेसबुक लाईव्ह केलेत, मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती, फेसबुकवरती हे सगळे व्हिडिओ पोस्ट केले. आज लोकांना पाणी नाहीये, रस्ते नाहीयेत, लोकांना रोड लाईट्स नाहीयेत, पाण्याचा गटार स्वच्छ होत नाहीयेत. आज पालघर नगर परिषद महिन्याला ₹1.25 कोटी खर्च करते, पण आज पालघरची अस्वच्छता किती आहे बघा. आज पालघरच्या सगळीकडे कचऱ्याचे पॉकेट्स पडलेत. तर ह्या सगळ्या व्यवस्थेविरुद्ध मी लढतोय, पालघरला स्वतंत्र करण्यासाठी. पालघरचा हा जो विकास आहे, बऱ्याच जनसंकटात आम्ही इतका निधी आणला, तुम्ही अनेक भाषणं पाहिली असन वगैरे वगैरे. तर यामध्ये आपण जनतेला तुम्ही म्हणले जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर विरोधकांनी केला नाही. ते जाहीरनाम्यामध्ये तुमचे ठळक जे जनतेला उपयोगी असे काय बघा, माझा जाहीरनामा तर सोपा सीधा आहे. स्पष्ट फक्त हे जे पालघर शहर आहे, लोकांच्या जे मूलभूत गरजा आहेत तेवढंच. लोक काय मागतायत? चांगला रस्ता, मुबलक पाणी, स्ट्रीट लाईट्स आणि स्वच्छता. ह्याच्या लोकांचे काय डिमांड आहेत? काहीच नाही आहेत. आज साहेब पालघरमध्ये 15 महिने झाले, अजूनही पाण्याचं बिल आलं नाहीये. म्हणजे ₹300 पाण्याचं बिल भरण्यासाठी एक गरीब माणसाला दिवसभर दांडीवर तिथे जावं लागतं. खरं तर त्या बिलावरती QR कोड आला पाहिजे. आज सगळं डिजिटल झालंय, लोकांना गर्दी पडते, पण लोकांच्या ज्या मूलभूत समस्या आहे ना, कळत नाही आहेत ना. आमचं काय होतं, हे नगरसेवक झाले की जाऊन कॉन्ट्रॅक्टर बनतात तिकडे आणि फक्त टेंडरिंग करायचं. आणि टेंडरिंग पण काय करतात? सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटचे गटार. त्यांना हे नाही कळत आहे की आज पालघर शहराला स्वतःचं हॉस्पिटल पाहिजे, स्वतःची शाळा असायला पाहिजे, मुलांसाठी खेळायला. आज बघा, आज पालघर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये 4-4, 5-5 गार्डन बनवलेत आणि त्याची कॉस्टिंग 50-50, 60-60, 70-70 लाख रुपये आहे. त्याची ऍक्च्युअल खर्च 10 लाख पण नाहीये. आज पालघरमध्ये एवढी रश आहे सर, म्हणजे ट्रॅफिकची वगैरे, की जर तुम्ही 15 वॉर्डमध्ये एवढे 5-5 तुम्ही गार्डन बनवण्यापेक्षा एक मार्केट प्लेस बसवला तर किती गर्दी कमी होईल? कोणी विचार करत नाहीये. आज पालघरला एक पण ट्रॅफिक सिग्नल नाहीये. आज पालघरला वनवे करायची वेळ आली आहे. पालघरला फ्लायओव्हरची गरज आहे. 250 कोटी रुपयाची काय होणार आहे पालघरला? म्हणजे माझं तर जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी माझ्या महाराष्ट्र सगळ्याकडे पालघरसाठी 5,000 करोडचं पॅकेज मागणार आहे. कारण जर वाढवण बंदरसाठी जर पहिल्या टप्प्यामध्ये 17,000 कोटी रुपये आले, तर वाढवण बंदरचं मुख्य शहर पालघर आहे. तर ते पालघर शहर सुसज्ज झालं नाही पाहिजे का? नीट ऑर्गनाईज झालं नाही पाहिजे का? पण यांच्याकडे विजनच नाहीये. यांना वाटतं की एकदा 20 करोड आणले, 10 करोड आणले, टेंडर काढले, पैसे गेले कुठे? काही नाहीये. म्हणून माझं असं मानस आहे, ह्या सगळ्या लोकांना घेऊन मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांच्याकडे जाऊन सगळ्यांनी भेट घेऊन, डेलिगेशन घेऊन, आपण पालघर शहराचं डेलिगेशन घेऊन कमीत कमी 5,000 कोटीचं माझं पॅकेज मागवायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे सगळ्या सुविधा, मोठे हॉस्पिटल्स, मोठी शाळा, हे सगळं आपलं करता येईल. हे माझं विजन आहे. फक्त डेव्हलपमेंटवर बोलतोय. आज पालघरमध्ये फक्त 5 MLD पाणी आहे, जे आपण एक्स्ट्रा करून 14 MLD घेतो. 14 MLD मधून आपण साधारण बाकी 27 गावांना पाणी देतो. आता असं लक्षात आलंय की पालघरला जी लाईन आहे पाण्याची, त्याच्या पुढे जी लाईन सातपेटीला गेली ती 300 mm ची आहे. पण त्यांनी सातपेटीची लोकसंख्या 45,000 वगैरे आहे. पण इथे एक गाव आहे वाघुळसर, तिथे छोटं गाव, आज तिची लोकसंख्या 2,000 पण नाहीये. पण तिकडे त्यांनी 300 mm ची लाईन दिली आहे पालघरच्या थ्रूच. म्हणजे तिकडे सगळे बिल्डर झाले आहेत, नवीन बिल्डिंग सुरू झालंय. म्हणजे याच्या कुठे साठे लोटे आहेत. पण आज पालघर शहराला पाणी नाहीये. आज माझं तुम्ही इंस्टाग्राम हँडल बघा, फेसबुक बघा, पाणीच नाही लोकांकडे. म्हणजे शाळेतली मुलं दुसऱ्याकडे पाणी भरतात, डमनी भरतात, घरी जाऊन ते जातात आणि मग ते शाळेत जातात. मी व्हिडिओ पोस्ट केला, जाऊन चेक करा माझ्या प्रीतम राऊतच्या सोशल मीडियावरती. अशी वाईट परिस्थिती आहे. तुमच्या बोलण्यातून हॉस्पिटलचा मुद्दा आला, पण मागील काही निवडणुकांमध्ये यापूर्वीचे जे नेते होऊन गेले, तर त्यांनी सुसज्ज असं हॉस्पिटल करू असे आश्वासनं दिले होते. तर त्या बाबतीत इथे स्थानिक जी नागरिक आहे किंवा जे पेशंट होतात ते मुंबईला जातात, याचं काय कारण आहे आणि यावर आपण काय सांगाल? दादा, विजन, मुंबईला कोण जातं? ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे मेडिक्लेम आहेत. गरीब माणूस मुंबईला जात नाही. तो जातो सेल्वास आणि कुठे ते वलसाडला. आपण या शहरामध्ये तशी व्यवस्था आहे का? आता सध्या तिकडे हॉस्पिटलचं काम सुरू आहे,
पण पालघर नगर परिषद स्वतः हॉस्पिटल पाहिजे ना. हे जे चालू आहे कारण ते जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे. यापूर्वीच्या निवडणुकामध्ये अशी आश्वासनं काही नेत्यांनी दिले होते. हा, मग त्यांनी दिली होते, त्यांनी पूर्ण नाही केले ना. म्हणून मी आज त्याच्या विरोधात लढतोय ना सगळ्या गोष्टीसाठी. आज त्यांनी मला संधी दिली आहे ना प्रश्न उपस्थित करायला. त्यांना जर करता आला असता, तुम्ही बघतो साहेब, ह्या लोकांनी रस्ते बघा, म्हणजे एखाद्या विशिष्ट भागामध्ये रस्ते केलेत. जिकडे बिल्डिंग बांधणार आहेत त्यांना इन्स्पेक्टर सगळं नीट रेडी करून दिले, पण जिथे गरीब आदिवासी लोक राहतात, गरीब लोक राहतात, तिकडे रस्ताच नाहीये. तुमची महाविकास आघाडी आहे आणि ती एकजुटीमध्ये आहे, परंतु पालघरमध्ये किंवा राज्यात इतर ठिकाणी तुम्ही स्वतंत्र लढताय, तर हे कसं? नाही, आता तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघितला तर प्रत्येक माणूस वेगळंच लढतोय ना. बघा, काही आयडिओलॉजी आहे आणि किंवा ऍडजस्टमेंट आहेत. माझ्या शहराच्या मुद्द्यावरती जर मला लढायचं असेल आणि जर मला तिथे संधी मिळत नसेल तर मला बाहेर पडणं प्राप्त होतं. तुम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ते जाहीरनामा तुम्हाला लोकांना पूर्णपणे त्या तुमचं जे स्वप्न आहे साकार करण्याचं, तिथपर्यंत जाण्यासाठी आणि नगराध्यक्ष पदावर पोहोचण्यासाठी तुमचं संख्याबळ जे काही तुमच्या महाविकास आघाडी मार्फत किंवा तुमच्या स्वतंत्र लढाईवर तिथपर्यंत पोहोचण्याचं तुमचं काय, म्हणजे हे बघा, रचना कशी आहे तुमची? नाही, सीधा सरळ सिंपल आहे. तुमच्याकडे जर प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि तुमचं जर शहरावर प्रेम असेल प्रचंड, आणि तुम्हाला जर निवडून आल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर बनायचं नसेल आणि कमिशन घ्यायचं नसेल तर सगळं शक्य आहे. तुम्हाला त्यासाठी लोकांनी निवडून दिलं, तुम्हाला लोकांत रोज राहायला लागेल. आता जसं आपण इलेक्शनच्या वेळेमध्ये प्रत्येकाच्या घरी 4 वेळा जातो ना, तसं तुम्हाला लोकांमध्ये कायम जावं लागेल. तेव्हा लोकांच्या समस्या कळतील. मी आता प्रचाराला फिरतो, मी लोकांना सांगतो की मला मतं द्या, मी लोकांच्या समस्या विचारतोय. तुमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी मतचोरीवर जो बरंच काय अभियान राबवलं आणि याच्यातून जनतेचं प्रबोधन झालं का, आणि झालं असेल तर त्याचा परिणाम जनतेला हे कळेल का की खरे कोण आणि खोटे कोण, याचा काही फायदा होईल? नाही, आता हे सगळं न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. पण लोकांमध्ये प्रबोधन झालं असेल की खरं की खोटं, तर याचा फायदा होईल? 100% होईल. कारण आता मी काय म्हणतो, जेव्हा आपण लोकसभेला लढतो की राज्यसभेला, तेव्हा आपण पक्ष बघतो. मी लोकांना काय आवाहन केलं आता की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही माणूस बघा. इकडे तुम्ही पक्ष बघून काय होणार नाही. तुम्ही माणूस बघा, योग्य माणसाला निवडा, योग्य माणूस निवडा योग्य जागेसाठी. एवढंच मला म्हणायचं आहे. काही माहिती घेतली असता अशी चर्चा समोर येते की तुम्ही एखाद्या या स्थानिक या पालघर शहरातल्या कन्येचा विवाह असेल आणि तिची परिस्थिती नाजूक असेल किंवा तिचे आई वडील तात्काळ त्या हॉलमध्ये जर म्हणजे बुक करण्यासाठी काही त्यांच्याकडे अनामत रक्कम नसेल, तर असं ऐकलं तुम्ही 1 रुपया जरी दिला तरी तुम्ही त्या मुलीचा विवाह बुकिंगसाठी कार्यालय देत आहे. मी 1 रुपये पण नाही घेत. बुकिंगची अमाऊंट 1 रुपया पण घेत नाही कोणाकडून. आणि ज्याला जसं जमेल तसं मी पैसे घेतो. नाही दिले तरी मी कोणाला पैसे मागत नाही. हा, पण एक सांगतो, मी आता जाहीर करतो माझ्या जाहीरनाम्यामध्ये नाही येते, कारण तो जाहीरनाम्याचा भाग नाहीये. कारण माझं स्वतःचं एक मॅरेज लॉन आहे. मी इथे आता तुमच्या समोर एक घोषित करतो, जाहीर करतो की दरवर्षी प्रत्येक धर्माच्या लोकांच्या, म्हणजे हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे किंवा मग बोरी असू दे, प्रत्येक धर्माच्या लोकांसाठी दरवर्षी 1 दिवस मी सामूहिक विवाहाची अरेंजमेंट करणार आहे आणि त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. पालघरमध्ये तुमच्याबद्दल म्हणजे ज्या उमेदवाराची आम्ही मुलाखत घेतो त्याची माहिती घेतो, तर ह्या तुमच्या या स्वभावामुळं आणि तुम्ही गेली 25 ते 30 वर्षे ग्राउंड लेवलला काम करता, तर ह्या ज्या सर्वसामान्याला मदत करता आणि काँग्रेसचा एक जुना इतिहास आहे, तर या दोन्ही गोष्टीचा तुमच्या कार्याचा किती फायदा होऊ शकतो? बघा, आपण मी कुठलंही काम करतो ना ते फायद्यासाठी नाही करत. म्हणजे 2014ला मी नगरसेवक होतो. त्यानंतर सभागृहामध्ये बघितलं जे पण चालतो सगळं भ्रष्टाचार, मी ठरवलं त्याच्या पुढे इलेक्शन लढायचं नाही. पण त्याच दरम्यान मी पालघरमध्ये झाडं लावायला सुरुवात केली. आज तुम्ही जर पालघरमध्ये गेलात तर जेवढी रस्त्यावर झाडं आहेत ती ऑलमोस्ट 90% झाडं माझी आहेत. त्यांना पाणी घालणं, त्यांना लावणं, त्यांना कटिंग करणं, हे सगळं स्वतः कामी करत असतो रेग्युलर. ही माझी कामं आहेत आणि कुठल्याही उद्देशाने मी कामं केली नाही आहेत. त्याच्यानंतर काय झालं की 2019 नंतर मी इलेक्शन लढलो नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये पालघर शहराची पूर्ण वाताहत झाली. म्हणजे गेल्या 5 वर्षात पालघरमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला की तो कधी नव्हता झाला. आणि आज पालघरची दुरावस्था झाली आहे. तुम्हाला म्हणजे आंबेडकर चौक पासून स्टेशनला जायला अर्धा तास लागतो, कारण कुठेच सिस्टम नाहीये. कुठलाही लोकप्रतिनिधी रस्त्यामध्ये उतरून लोकांसाठी काम करत नाहीये. हे लोक बाहेर येत नाही, हे लोक फक्त ऑफिसमध्ये बसले असतात. लोकप्रतिनिधी असतो ना, त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या फटावर काम करायला पाहिजे. आणि तुम्हाला मी प्रॉमिस करतो, मी जर लोकांनी संधी दिली तर मी 5 वर्ष लोकांमध्ये जाऊन काम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची या परिसरामध्ये सभा झाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची फुटाफूट म्हणून फोडाफुडीच्या राजकारणामध्ये काँग्रेस याचा फायदा कसा घेईल आणि दिग्गज मैदानात उतरलेले आहे प्रचाराला. आणि तुम्ही काँग्रेसचे एक नेते कार्यकर्ते, तुमच्या मागं वरिष्ठ पळी नाहीये उतरली, तर तुमचं कार्य हेच तुम्हाला तारून नेणारे, परवा प्रचार थांबणारे, राज्य चालवणारी नेते उतरले, तर हे तुम्ही आता 2 दिवसात जनतेला काय सांगणार? नाही, साधी सिंपल गोष्ट आहे. बघा, देवेंद्र फडणवीस साहेब माननीय आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. एकनाथजी शिंदे साहेब माननीय आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. बघा, ते इथे फक्त तुम्हाला निधी देणार आहेत, ते तुमची कामं नाही करणार आहेत. ह्या लोकांनी कामं नाही केली म्हणून आज त्यांची परिस्थिती अशी आली आहे. इथे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मिळत, मला फक्त काम करायचं आहे. आणि प्रश्न असा आहे की मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, महाराजांनी आम्हाला लढायला शिकवलंय. ही जी दुरावस्था झाली त्याच्यासाठी मी पालघरच्या जनतेच्या वतीने रस्त्यावर लढायला उतरलोय आणि 100% मला खात्री आहे की आम्ही याच्यामध्ये विजयी होऊ. कारण सगळी जनता आज माझ्या बरोबर आहे. जरी डायरेक्ट नसली तरी इनडायरेक्टली माझ्याला जुडलेले आहेत लोकांना आता परिवर्तन पाहिजे आणि वी आर पालघर इज हेडिंग फॉर द चेंज. तर आपल्या समोर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम राऊत दिलखुलास चर्चा केली आणि या निवडणुकीमध्ये आपण विजयी कसं होऊ आणि जनतेचा त्यांच्यावर कसा विश्वास आहे हे आपण 2 तारखेला तर बघणार आहोत. परंतु त्यांचं कार्य मागील 25 ते 30 वर्षाचा त्यांना मिळणारा हा मोबदला तो येत्या 2 तारखेला जनता त्यांना मतपेटीच्या रूपाने देईल. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.